अ, नमस्कार. कॅस्नूर फॉरेस्ट डिसीज म्हणजेच KIPD किंवा बोलीभाषेमध्ये आपण ज्याला माकडताप म्हणतो, तर असा हा माकडताप साधारण दरवर्षी जानेवारी ते मे या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळून येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग हे जे 2 तालुके आहेत, या 2 तालुक्यामध्ये प्रामुख्याने या माकडतापाचा प्रादुर्भाव जानेवारी ते मे या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये आढळून येत असतो. हा जो आजार आहे तर हा आजार प्रामुख्यानं दूषित गोचिड आहेत. तर त्या दूषित गोचिड मनुष्याला चावल्यामुळे हा आजार होत असतो. तर या प्रथमतः दूषित असलेल्या गोचिड जेव्हा माकडाला चावतात तेव्हा माकडामध्ये हा आजार डेव्हलप होतो आणि माकड मृत होतं. एकदा का माकड मृत झालं की त्याच्या अंगावरच्या सर्व गोचिड ह्या दूषित झालेल्या असतात आणि अशा दूषित झालेल्या गोचिडीच्या संपर्कामध्ये जेव्हा आपण म्हणजे व्यक्ती एखादी येते, तर त्यावेळेला अशा बाधित झालेल्या गोचिड त्या व्यक्तीला जेव्हा चावतात त्यावेळेला त्या दूषित झालेल्या गोचिडीपासून माणसामध्ये हा आजार पसरतो. आणि एकदा का गोचिड चावल्याच्या नंतर अशा दूषित गोचिड साधारण 4 ते 7 दिवसामध्ये माणसामध्ये याची लक्षणं दिसायला सुरू होतात. याची लक्षणं प्राधान्यानं ताप असतो. ताप हा जास्त प्रमाणात असतो, साधारण 102 डिग्री फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षाही जास्त स्वरूपाचा ताप असतो. तीव्र डोकेदुखी असते, तीव्र अंगदुखी असते, वॉमिटिंग असतं, उलटी होऊ शकते किंवा पोटदुखी असते किंवा कधीकधी पातळ संडासला पण होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं जर कुणामध्ये लक्षणं असतील तर याच्यासाठी आम्ही म्हणजेच आरोग्य यंत्रणा जी आहे, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत आणि आशाताई यांच्यामार्फत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये आमचा हा सर्वे चालू असतो. असा कुठलाही रुग्ण जर आढळून आला तर त्याला प्रथमोपचार त्याच ठिकाणी देऊन त्याला नजीकचे जे शासकीय आरोग्य केंद्र आहे, जसं की प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ग्रामीण रुग्णालय असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी संदर्भित केले जाते. अशा प्रत्येक ताप रुग्णाला आम्ही प्रायोरिटीनं ॲडमिट करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. एकदा का ॲडमिट झाला की तो आमच्या देखरेखीखाली असतो आणि त्याचं पुढचे जे उपचार असतात ते आपण करू शकतो. त्याचं रोगनिदानासाठी जेव्हा रक्तजल नमुना घेतला जातो आणि तो जर पॉझिटिव्ह असेल दूषित, तर त्याला त्याप्रमाणे उपचार दिला जातो आणि साधारण 4 ते 7 दिवसामध्ये हा पेशंट पूर्णपणे बरा होऊन घरी जाऊ शकतो. क्वचित प्रसंगी रुग्ण गंभीर होऊ शकतो आणि अशा गंभीर झालेल्या रुग्णाला संदर्भ सेवेची गरज असते आणि ते आम्ही जिल्हा रुग्णालय असेल किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल अशा ठिकाणी आम्ही संदर्भित करत असतो. तर अशा पद्धतीनं कुणालाही जर ताप असेल तर हा ताप अंगावर न काढता त्यांनी शासकीय आरोग्य यंत्रणेपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि आमचे कर्मचारी आहेत त्यांना भेटून त्यांच्यापर्यंत आपली व्यथा मांडल्यास तर नक्कीच आमचे कर्मचारी त्याच्यावर आणि आमच्या ॲक्टिव्ह सर्वेमधून सुद्धा अशा तापाचे पेशंट शोधले जातात. तर याच्या प्रतिबंधासाठी सुद्धा तेवढंच आपण महत्त्वाचं ॲक्टिव्हिटी केली पाहिजे, ज्याच्यामध्ये पूर्ण बाहीचे शर्ट वापरणे, पॅन्ट वापरणे किंवा शेतामध्ये किंवा जंगल एरियामध्ये कामाला जाताना शूज किंवा गमबूट हे वापरणे असेल. शेतातून घरी आल्यानंतर आपले कपडे आहेत ते घरीच बाहेर काढून ठेवणे आणि गरम पाण्याने आंघोळ करणे, जेणेकरून जर कुठल्याही टिक्स म्हणजे ज्याला गोचिड म्हणतो ते आपल्या अंगावर चढले असतील तर त्या वॉश आउट होऊन जातील आणि आपल्याला घरामध्ये कुणाला इतर याच्या टिक्स चावणार नाही. त्याचबरोबर कुठेही शेतामध्ये कामाला जाताना किंवा जंगल एरियामध्ये जे DMP डायमेथिल थॅलेट जे ऑइल मिळतं, तेल मिळतं, ते टिक रिपेलेंट म्हणून काम करतं. ते जर लावून आपण शेतामध्ये गेलो तर त्या गोष्टी आपल्याला चावणार नाही. तर हे जे आपण चर्चा केली ह्या सर्व DMP असेल किंवा इतर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत त्या प्रत्येक ताप रुग्णापर्यंत पोहोचत असतात. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये कुठेही जर मृत माकड आढळलं तर मृत माकडाची विल्हेवाट लावणं ही तेवढीच गरजेची गोष्ट आहे. आणि असं मृत माकड जर आरोग्य यंत्रणेला कळवलं तर त्याची विल्हेवाट ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी हे लावतील, जेणेकरून त्या एरियामध्ये माकड तापाचा प्रसार होण्यापासून आपण नक्कीच रोखले जाऊ शकते. तर याच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासन असेल किंवा आरोग्य यंत्रणा, ज्याच्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हितोपधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय यांच्यामार्फत आमची तयारी ही उपजिल्हा रुग्णालय असेल, ग्रामीण रुग्णालय असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांच्या स्तरापर्यंत सर्वांची ही प्रशिक्षणं आपण पूर्ण केलेली आहेत. कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आहेत, यांना आपण याविषयी अवगत केलेलं आहे. आणि एकच आव्हान आहे की या 4 ते 5 महिन्याच्या कालावधीत कुणालाही जर ताप असेल तर तो ताप अंगावर न काढता आपण नक्कीच शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा
आमचे कर्मचारी ॲक्टिव्ह सर्वेच्या मार्फत हा रुग्ण शोधत असतात, जेणेकरून कोणालाही पुढचं म्हणजे कॉम्प्लिकेशन होणार नाही. तर एक आव्हान असं आहे की कुणीही ताप अंगावर न काढता लवकरात लवकर शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला तर आपण सर्वांची काळजी घेऊ आणि कॉम्प्लिकेशन होणार नाही. पुढचं उपचार लगेच बरा मिळू शकेल आणि पेशंट नक्कीच बरा करू. तर या दृष्टीने एक आव्हान आहे. धन्यवाद.